मनामध्ये एकच प्रश्न सारखा यायचा की मी काय करतोय, मी का करतोय, मी का जगतोय, मी कोणासाठी करतोय, काहीच कळत नव्हतं मित्रांनो. तरी पण मी ते गेलेले दिवस परिस्थितीशी झुंज देत मी आता कुठे थोडं स्टेबल झालं, जास्त पण नाही की मी सर्व काही चेंज केलं आहे, पण थोडीफार अशी केले की मी माझी परिस्थिती बदलले. एवढं पण मोठं काही केलं नाही मी, पण माझ्यानं जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं आहे. मित्र पण माझ्या आयुष्यात असे भेटले की म्हणतात ना ते कोळशामधून हिरे धुंडतात, तसे मी शोधलेत माझे मित्र, कमवलेत. आणि असे 3 हिरे कमवलेत माझ्या आयुष्यामध्ये. सिरियसली मी त्यांना हिरेच बोलतोय, कारण त्यांनी हिऱ्यासारखंच माझ्या आयुष्यामध्ये चमकवलं आहे मला. माझ्यासारखी मिडल क्लास मुलं पहिले आपल्या फॅमिलीला महत्त्व देतात, बाकी सर्व बाजूला राहिलं. पहिले आमची फॅमिली खूप महत्त्वाची आमच्यासाठी. आम्ही मिडल क्लास लोक पहिले आमच्या फॅमिलीचा विचार करतो. असे माझे वाईट दिवस चालू असताना मला एक कविता सुचलेली आणि मी ती तुमच्या समोर सादर करतोय. मी स्वतः लिहिले. असा एक ऋतू माझा पण यावा, काजवासारखा मी पण चमकावा. या भरकटलेल्या वाटेवरून जाताना मला एक रस्ता मिळावा, त्यातूनच मला माझा मार्ग सापडावा. खूप प्रयत्न करतोय पुढे जाण्याचे, पण नेहमी अपयशीच्या वाटा. किती पडलो झडलो तरी डोळ्यातून कधी ना आल्या धारा. बहुतेक यातूनच मन माझं कणकर होत असेल, कारण उद्याचा सूर्य फक्त माझ्यासाठी चमकलेला असेल, फक्त माझ्यासाठी चमकलेला असेल.